हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. मी आशाची शिदोरी माझ्या या चॅनलवरून सगळ्यांचे स्वागत करते. तर मी आज तुम्हाला आळूच्या वड्या कशा करायच्या ते माझ्या पद्धतीने दाखवते. तर माझी एक ट्रिक अशी आहे पहिल्यापासूनच आमच्या घरी की चण्याचं पीठ थोडंसं गरम करून घ्यायचं, भाजून घ्यायचं. चण्याचं पीठ भाजून घ्यायचं, त्यामध्ये तांदळाचं पण पीठ टाकायचं. तर चला मी साहित्य सांगते तुम्हाला. हे बघा, धना पावडर 1 चमचा, गरम मसाला अर्धा मोठा चमचा, नंतर लाल तिखट, तीळ, हळद, मीठ, चिंचेचा गुळाचा कोळ, हिंग आणि ही पेस्ट आहे. आपण आता पेस्ट करून घेऊया, भरड थोडीशी बारीक. आणि ही आळूची पानं. तर मी काय करते, मोठं पान एक वरती लावायचं आणि पानांचे ग्रुप करून घ्यायचे. जशी पानं असतील मग तसं वळायला बरं पडतं, कमी जास्त जाडीच्या होत नाहीत. आता मी ही 5-5 पानांचा ग्रुप करून घेतलेला. ती धुवून पुसून लाटून ठेवली नरम होण्यासाठी. ठीक आहे. तर आता आपण हे पीठ गरम करायला लावलं आहे. पीठ थोडंसं गरम करून घ्यायचं. चण्याचं पीठ, त्यामध्येच आपण एक मोठा चमचा, हा एवढा 1 चमचा किंवा 2 ते 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ टाकूया. ही दोन्ही पीठं एकदम भाजून घ्यायची. खूप सुंदर होतात वड्या, एकदम क्रिस्पी होतात, त्याला पदर सुटतात छानसे. काय आता आपण हे करून घेऊया पेस्ट. आता आपण ही पेस्ट केलेली आहे. पीठ भाजून झालं की मग त्यामध्ये हे सगळे, त्या पिठाला खमंग वास सुटला आहे. हे काय सगळ्यांनो, आता पीठ भाजलं आहे, थोडासा त्याचा रंग पण बदलतो. असेच भाजायचं, तेल वगैरे काही टाकायचं नाही. आता आपण पीठ मळून घेऊया. चला, तर आता थोडासा चाट मसाला टाकला तरी पण चालेल. मी थोडासा टाकला आहे. हे बघा, हे पीठ घेतलेलं आहे. आता आपण एक एक टाकूया. त्यामध्ये हिंग टाकते, चिंचेचा कोळ टाकते, चिंच आणि गुळाचा रस. आता हे बाकीचे मसाले, लाल तिखट, तीळ, गरम मसाला, हे सगळं टाकते. आता अंदाजाने जसं पीठ असेल तसं आपलं मीठ टाकायचं. आता बघा, पेस्ट राहिली हे भरड, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट थोडी बऱ्यापैकी जास्तशी टाकायची, 2 चमचे. नंतर आता हे मळून घेऊया आपण. जास्त सैल पण नाही करायचं आणि घट्ट पण नाही, असं मध्यम प्रमाणात ते करायचं पीठ. म्हणजे वड्यांना, पानांना ते सरकलं पाहिजे. बघा, हे बरोबर झालं आहे. पातळ केलं तर मग त्या एकदम नरम होणार वड्या. असं मिक्स करून घ्यायचं छानपैकी. असं आपण पीठ एकसारखं मिक्स करून घेऊया. गुठळ्या वगैरे नाही ठेवायच्या. आता पानं भरून घ्यायची. बघा,
ही अशी कन्सिस्टन्सी बरोबर आहे पानाची. पातळ केलं तर मग ते नरम होणार वड्या. चाळणीला वगैरे किंवा स्टीमर असेल तर थोडंसं तेल लावायचं आणि उकडून घ्यायच्या. एक 15 मिनटात होतात. ठीक आहे, आता पीठ झालेलं आहे. मी आता वड्या भरायला घेते. अशा प्रकारे पोलपाटावर किंवा मोठं ताट असेल त्याच्यावर आता आपण जे पानांचे ग्रुप्स केलेले आहेत त्याप्रमाणे आपण भरायच्या. दुसरं पान लावूया. दुसरं पण तशाच प्रकारे लावायचं. बऱ्यापैकी पीठ लावायचं म्हणजे चांगल्या वळतात. ते आपलं तिसरं पान आणि थोडंसं हलक्या हाताने दाबायचं. बघा सगळ्या पानांना पीठ लावून झालंय. ऑलरेडी आपण पानांचे ग्रुप केले त्यामुळे पानं शोधावी लागत नाहीत लहान मोठी. आता ह्या बाजूची पट्टी आणि त्या बाजूची खूप छान वडी येते. त्याच्यावर थोडंसं पीठ लावायचं. आणि हे असं फोल्ड करायचे 2 कान आणि घट्ट करायचे. सुंदरच येते बघा. आणि हे जे स्पेस असते तिथे असं पीठ भरायचं आपलं थोडंसं. इकडे पण तुम्ही लावलं तरी पण चालेल. पानाला लागतं ते. बघा अशा प्रकारे सुंदर वडी बनते. आता मी दुसरी दाखवते. हलक्या हाताने असं दाबायचं म्हणजे पान स्ट्रेट बसतं. मोठं पान असेल तर 1 चमचा पीठ एका पानाला असा अंदाज घ्यायचा पिठाचा. छोटी छोटी पानं असेल तर थोडं कमी घ्यायचं. आता मगाच सारखंच घट्ट रोल करायचा. तुमची वडी सुटत नाही, एकदम घट्ट होते. थोडंसं आपण पानांच्या इकडे लावू. बघा अशा प्रकारे ह्या 2 वड्या. अजून एक आहे, मी आता ती वडी वळते आणि तुम्हाला उकडून तळून दाखवते. हॅलो सख्यानो, आता मी ह्या चाळणीला
तेल लावले थोडंसं आणि आता मी ह्या उकडून घेते. माझ्याकडे स्टीमर नाही आहे, तर मी हे असं उकडून घेते चाळणीवर. एक 10 मिनटामध्ये होतात त्या. कुकरमध्ये पण होतात, पण मी असं चाळणीवर घेतलं आहे. आता ह्या उकडून झाल्या की मी तुम्हाला थंड झाल्यावर तळून दाखवते, ठीक आहे. हॅलो सख्यानो, आता आपल्या वड्या ह्या उकडून झालेल्या आहेत. त्या मी तुम्हाला शॅलो फ्राय करून दाखवते तव्यावर. ह्या आता छानशा उकडून झालेल्या आहेत. त्याच्यातली एक वडी मी तुम्हाला शॅलो फ्राय करून दाखवते. तुम्हाला जर डीप फ्राय करायची असेल तसं पण करू शकता, पण कमी तेलाचं म्हणून. तर अशा या आपल्या वड्या तयार झाल्यात. छान दिसतात बघा, सुंदर वाटतात. चांगले लेअर पण आले पिठाचे, छानच आलेत. शॅलो फ्राय केलेल्याच बऱ्या. तेलकट कमी लागतं ना, मग ते कधीतरी आम्ही पण करतो डीप फ्राय, पण कमी. बघा छान आले तीळ वगैरे. तिळांचा लेअर पण चांगला येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीठ व्यवस्थित लागलेलं आहे. अशा शॅलो फ्रायमध्ये दाखवते मी तुम्हाला. तुम्ही पाहिजे तर डीप फ्राय करू शकता. लो फ्लेमवर ह्या चांगल्या होतात, कुरकुरीत. तुम्हाला माझी पद्धत आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींना वगैरे. 2-4 प्रकारांच्या पद्धतीने ह्या केल्या जातात. बारीक कापून किंवा पिठाचं कसं वेगळं प्रमाण. तर मी असं हे भाजून पिठाचं केलं आहे, त्यामुळे चांगले लेअर येतात त्याला. आता मी तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. तुम्हाला आवडल्या तरच तुम्ही लाईक करा, शेअर करा. मी तुम्हाला अशा सर्व करून दाखवल्यात. बघा कशा वाटल्या तुम्हाला. आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद सगळ्यांनो. थँक्यू.